नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आपण नेहमी घावणे बनवतो, पण आपण घावणे बनवतो तांदळाचे। पण आज आपण बनवत आहोत ज्वारीच्या पिठाचे घावणे, आणि ते सुद्धा मसाला घावणे। अगदी मस्त आणि चटपटीत झणझणीत अशी ह्याची टेस्ट लागते, आणि लहान मुलांना सुद्धा हे घावणे खूप आवडतील, आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असे घावणे बनवून देऊ शकता। आणि अजून पण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी रेग्युलर जे आपण ज्वारीचं पीठ आणतो दळून भाकरीसाठी, तेच पीठ आहे 1 वाटी। आणि जर 1 वाटी पीठ असेल ना ज्वारीचं, तर आपल्याला इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे सुद्धा जे आपण भाकरीसाठी दळून आणतो किंवा रेग्युलर विकतचं पीठ जरी वापरलं तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये आपल्याला टेस्ट यायसाठी मस्त 4 मिरच्या, पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, आणि हे सगळं मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं आहे। लसूण, जिरं, ओवा ह्याने खूप छान अशी टेस्ट येते आपल्या ह्या घावण्यांना, आणि अगदी मस्त आणि अगदी सोपी रेसिपी आहे। आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो काढून घेऊया डिशमध्ये। हे बघा, अशा पद्धतीने जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजणार आहोत त्याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ पण मोजून घ्यायचं आहे। तर 1 वाटी जर आपलं ज्वारीचं पीठ असेल तर आपल्याला अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। नंतर मी इथे 1 चमचा छोटा चमचा हळद, पाव चमचा इथे आपण घातलेला आहे हिंग, आणि 1 छोटा चमचा तिखट घातलेला आहे। आणि आपण इथे हिरवी मिरचीचा पण वापर केलेला आहे। जे वाटण आपण आत्ता बनवलं होतं ते वाटण इथं घातलेलं आहे। नंतर इथे आपण अर्धा लिंबू घालायचा आहे। जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर तुम्ही इथे 1-2 चमचे दही घातलं तरीसुद्धा चालेल, पण लिंबू शक्यतो आपल्याकडे असतोच, त्यामुळे आपण इथे लिंबाचा वापर केलेला आहे। तर इथे मी मोठा अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तिखट घालताना थोडंसं बेताने घालायचं, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा वाटलेली आहे। आता आपण इथे थोडं पाणी घालून सरसरीत असं हे पीठ म्हणजे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे मिश्रण अगदी सरसरीत असं जसं आपण घावण्याचं पीठ बनवतो त्याच पद्धतीने थोडंसं पातळ असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे। तर मी थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेते। तर आता तुम्हाला दिसत असेल की पूर्ण गुठळ्या मोडलेल्या आहेत, आणि अशा पद्धतीने थोडं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर हे पीठ भिजवायसाठी मला जवळजवळ 2 ग्लास पाणी लागलेलं आहे, कारण आपल्याला हे पीठ पातळ पाहिजे आहे, त्यामुळे इथे पाण्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे। नॉर्मली जो ग्लास असतो आपल्या घरातला पाणी पिण्याचा, ते 2 ग्लास पाणी मला इथे लागलेलं आहे। पण पटकन पूर्ण 2 ग्लास पाणी न घालता थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने पातळ झालं पाहिजे इतकं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी पातळ असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पिठाला छान अशी जाळी सुटते आणि घावणेसुद्धा खूप मस्त जाळीदार असे बनतात। आता एक फ्राय पॅन, जो आपण डोशाचा तवा असतो तो चांगला तेल लावून ग्रीस करून घेतला आहे। तवा चांगला तापवलेला आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे ब्रशने, आणि जेव्हा आपण घावणे घालणार तेव्हा आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं, आणि मग अशा पद्धतीने म्हणजे आधी बाहेरच्या बाजूने आतमध्ये अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला या तव्यावर टाकून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान आणि मस्त अशी जाळी सुटलेली आहे आपल्या घावण्यांना। खूप मस्त हे घावणे तयार होतात। हे बघा, आता आपण इथे 1 चमचाभर तेलसुद्धा पुन्हा एकदा पसरवून घेतलं आहे। आता आपण याच्यावर झाकण न ठेवताच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, वरचं पीठ पूर्णपणे म्हणजे कोरडं झालेलं आहे, अजिबात पीठ दिसत नाही आहे। मीडियम गॅसवर आपण हे घावणे भाजून घ्यायचे आहेत। तर एका बाजूने आता हे घावणे तयार झालेत। आता दुसऱ्या बाजूने 1-अर्धा मिनटं आपण हे घावणे आहेत हे भाजून घ्यायचे आहेत, आणि नंतर तयार आहेत आपले मस्त असे ज्वारीचे घावणे।
तर हे ज्वारीचे घावणे अगदी मस्त लागतात, खूप चमचमीत अशी चव लागते आणि ह्यासोबत कोणत्याही चटणीची गरज नाही, कारण आपण ह्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे, छान लसूण घातलेलं आहे, त्यामुळे हे खूप सुंदर असे लागतात। तर आता दोन्ही बाजूने आपले हे घावणे तयार झालेत, भाजून झालेत। आता एका प्लेटमध्ये मी हे घावणं काढून घेते। आता अशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा घावणं बनवून घेते। तर पुन्हा एकदा मी तवा छान तापवून घेतला आहे आणि तेलाने ग्रीस करून घेतला आहे, तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने आणि हलक्या हाताने आपल्याला आतून बाहेरच्या बाजूने आतमध्ये अशा पद्धतीने पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ टाकताना प्रत्येक वेळेला आपल्याला पीठ हे खालून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, म्हणजे जर खाली पीठ बसलं असेल तर ते व्यवस्थित असं मिक्स होतं आणि जसे आपण तांदळाच्या पिठाचे घावणे घालतो त्याच पद्धतीने आपल्याला हे घावणे घालायचे आहेत। झाकण न ठेवताच आपल्याला हे पीठ हे जे घावणं आहे ते भाजायचं आहे, कारण जर झाकण ठेवलं ना तर हे घावणे आहेत ना हे मऊ पडतील, त्यामुळे झाकण न ठेवता आपल्याला हे घावणे भाजायचे आहेत। तर आता एका बाजूने घावणं भाजून झालं आहे, आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा हे घावणं भाजून घेते। तर आता तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर आणि छान अशी जाळी सुटली की नाही घावण्यांना, मस्त असे तयार झालेले आहेत। तर आता हा घावणे सुद्धा मी काढून घेते आणि हे घावणे आहेत ना हे गरम गरम खायला खूप छान लागतात। अगदी मुलं शाळेतनं यायची वेळ झाली तरीसुद्धा आपण हे अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हे घावणे तयार होतात। 5 ते 10 मिनटामध्ये आपण त्यांना हे बनवून देऊ शकतो। आता मी हे इथे लाल मिरची आणि लसणाच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत। अगदी टॅमॅटोच्या सॉसबरोबर किंवा काहीही नसेल तरीसुद्धा हे घावणे खूप सुंदर लागतात। आणि अजून अशी कोणती रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तीसुद्धा बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आणि हो, अजून पण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।